आज संपूर्ण माझ्या शेतामध्ये मी स्वतः सकाळपासून आतापर्यंत या ठिकाणी नांगरणी केली। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्ण शेत तयार करून आम्ही ठेवत आहे दरवर्षीप्रमाणे। पण निसर्गाची साथ यावेळेस मिळत नाहीये। कुठे ना कुठे पाऊस उशिरा येत असल्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की कोणी शेतकऱ्यांनी पेरणी करायची घाई करू नये। आपल्या शेतामध्ये नांगरणी वगैरे करून पूर्ण शेत तयार करून ठेवा। पण जिथपर्यंत महाराष्ट्र सरकारच्या वतीने आवाहन केलं जाणार नाही की पेरणी करा, तिथपर्यंत कोणी पेरणी करू नये। कारण निसर्गाची साथ ही जरुरी आहे। दुबार पेरणीची वेळ आली नाही पाहिजे। दुबार पेरणीची जर वेळ आली तर शेतकरी संकटामध्ये सापडेल आणि शेतकऱ्याचं महाराष्ट्रातलं जर नुकसान झालं तर या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मोठा मदतीचा हात सरकारला द्यावा लागेल। पण आताच पहिले आपली शेती पेरण्याच्या आधी आपण थोडंसं थांबून पेरली पाहिजे। थांबून आपलं बी बियाणं शेतामध्ये टाकलं पाहिजे। कारण की आज जर आपण घाईनं पेरलं आणि पाऊस जर आला नाही 20-25 दिवस तर पूर्ण दुबार पेरणीची वेळ येणार आहे। म्हणून शेतीवर पूर्ण मशागत करून शेतीची तयारी करून ठेवा। पण जिथपर्यंत सरकारच्या वतीने आवाहन केलं जात नाही, अधिकारी आपल्याला हवामान विभागाच्या माध्यमातून सांगत नाही, तिथपर्यंत कोणी शेतकरी पेरू नये ही नम्र विनंती करतो। मी सुद्धा माझ्या शेतामध्ये आता नांगरणी हे ट्रॅक्टरच्या माध्यमातून करत आहे, पूर्ण शेत तयार करून ठेवत आहे। पण जिथपर्यंत हवामान खात्याचं आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जिथपर्यंत आवाहन केलं जाणार नाही तिथपर्यंत मी स्वतः पेरणी करणार नाहीये। म्हणून आपल्यालाही सांगतो, पेरणी करू नका, दुबार पेरणीची वेळ येऊ देऊ नका। निसर्गाने साथ दिली पाहिजे हे देवाला प्रार्थना करा।